सध्या मी आहे जळकोट तालुक्यातील तिरुका या गावाच्या शेती शिवारामध्ये आहे। बघू शकता तुम्ही, हे शेत आहे त्या शेतकऱ्यांचं, ज्या ठिकाणी तुरीचं आणि सोयाबीनचं पीक घेण्यात आलं होतं आणि मागच्या काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पावसानं आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं तुम्ही बघू शकता। हीच ती नदी आहे, तिरू नदी। माझ्या उजव्या बाजूकडे मी दाखवतोय, अगदी दुथडी भरून वाहत होती आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं इथल्या आतोनात नुकसान झाले। शेतकरी महिला आणि पुरुष शेतकरी सुद्धा माझ्या सोबत आहेत। आता सध्याची जर परिस्थिती जर बघितलं तर या शेतामधील काय आपल्या हाती लागतंय असं बघण्यासारखं काहीच नाहीये आणि याच ठिकाणी महिला शेतकरी माझ्या सोबत इतरी काय सध्याची स्थिती आहे हे सांगण्यासाठी आहेत। काकू, नाव काय आहे आणि तुमचं किती एकर शेती होती आणि कसं नुकसान झालं तुमचं, काय सांगायचं आहे शासनाकडे आणि मागणी काय करायची आहे? का आमची शेती 10 एकर पाण्यात गेली असली अशी झाली। माझं नाव वनमाला धोंडीराम पाटील आहे। आता काय करावं, याला काही सुधारणा गेले आम्हाला तर कसार येऊन आम्ही घरी झोपलो। काय बघावं इथं, काय 2 लाख जरी एकरी दिले शासनानं तर सुद्धा भरती होई नावनी आहे वाही करायची। लेकर बाळ पोट पाणी कसं भरवावं, एक आहे का नोकरीचा गडी आहे, लेकर आहेत, शाळेचे शिक्षण ते कसं कसं करावं, काही सुधारणावणी झाले बघा। आम्हाला बोलायची बी अवकात राहील नाही, आम्हाला बोला वाटणावणी बी। ही घटना घडल्यानंतर, इतकी मोठी घटना घडल्या, शासनाचे प्रतिनिधी कोणी तुमच्याकडे आले होते भेटण्यासाठी? तुम्हाला दिलासा देण्यात आला? कोणीच आलं नाही, कोणी आलं नाही, कोणी फोटो काढून गेलं नाही। मागच्या बारला तहसीलदार तलाटे आलते तर त्याला फोटो काढा म्हणलं तर गेले निघून, पुन्हा काढतो म्हणून पुन्हा कोणीच आलं नाही बघा आमच्याकडे। कशाला येतं त्याला, तेच त्याला पगारी येतं, आम्हाला काय करायचं आहे? शेतकऱ्याचा कोण मायबाप आहे? कोणीच नाही। ते सरकारने एवढ्यामध्ये जर काही चांगलं केलं तर आमची व्हाई तर होईल शेताची। दोंडे माती पीक पाणी गेलं, सगळे खात बी आणलेले लोकांकडून, आता हे कसं फेडावे काय कसार येऊन निजलावं? मी बघाय सुद्धा आलो नाही, काय बघायला? किती खर्च करावा लागला होता हे शेतीची पेरणी करण्यासाठी? शेतीच्या पेरणीसाठी बक्क 1.5 लाख रुपये खर्च आहे 10 एकर जमिनीचा। तर सगळी जमीन अशी आहे 10 एकर, काहीच काढायचं। खूपच विदारक परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील तिरुका या गावामध्ये निर्माण झाली आहे। 1 रुपया जरी आपला हरवला तर किती तळमळ वाटते, परंतु शेतकऱ्यांनी लाखो रुपये या काळ्या मातीमध्ये पेरणीच्या माध्यमातून घातलेले असतात। मात्र निसर्गाचा कोप झाल्याने, पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातचा घास, तोंडाचा घास जो आहे हिरावून घेतल्याची घटना घडलेली आहे। माझ्यासोबत फळबागेचं उत्पादन घेणारे शेतकरी सुद्धा आहेत। काय नुकसान झालंय आणि काय मागणी आहे? आमची मागणी काय सर, सारखं 15 वर्षाला फवारणी आंब्याला होती सर 5 वर्ष सारखं मी फवारणी केला, 4-5 लाख रुपये खर्च झालेला आहे त्या फवारणीचा। तर उत्पन्न काय घ्यावं मला सांगा? 10 लाख रुपये माझं उत्पन्न होत होता, 1 पैसा उत्पन्न होत नाही। सारा जमिनीत भिजून गेले, पाणी वावळाले त्या रानामध्ये। तर तुम्हीच विचार करून काय करून देणार आहोत, भरपाई काय देणार आहोत हे सांगा तुम्ही आम्हाला। प्रश्न पडलेला आहे ते तुम्ही शेतीच्या माध्यमातून सर्व विचार करा। तुम्ही बी शेतकरी आहात तर शेतकरी असल्याप्रमाणे तुम्ही बी विचार करून आम्हाला मदत करून द्या, हेच आम्हाला मागणं आहे। शब्द नाहीत माझ्याकडे बोलण्यासाठी, कारण खरंच शेतकऱ्याची जी अवस्था आहे, जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्यावर जर ही अवस्था असेल, ज्याच्या मतदानाने इथलं सरकार तयार झालेलं असेल आणि ते सरकार जर यांच्याकडे जर बघत नसेल तर मग कुठल्या शब्दात बोलायचं हे मात्र माझ्याकडे शब्द नाहीत। अजून दुसरे माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकऱ्याच्या अतिशय दुःखद वेदना जे आहेत, आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय। काय स्थिती आहे मगाशीपासून बघतो, अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहत आहेत। नेमकं काय स्थिती आहे? कसं आहे साहेब, आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये एक एवढा मोठा महापूर आला होता। ऑगस्ट महिन्यानंतर आता सप्टेंबरमध्ये आला, म्हणजे 2 अतिवृष्टी झाली। सरकार म्हणून सरकारनं आमच्या गावकऱ्याला, सगळे शेतकरी बांधवाला तातडीची मदत द्यायला पाहिजे होती। आता माझी तर वैयक्तिक सांगायचं म्हणलं तर 25 एकर जमीन अशीच अवस्था खरडून गेली। मी कालच ते पूर बघितला, नदी गावावरातून पडली, रात्री जाऊन झोपलो, रात्रभर झोप आली नाही मला। आज आपण सगळे आम्ही शेतकरी वांजरवाडा पाटीला, तुम्ही त्या ठिकाणी होता, सगळ्याचा आक्रोश आम्ही सरकारनं फक्त 87 रुपये आम्हाला गुंठ्याला मदत जिंकले केले, म्हणजे हेक्टरी 8,000 काय होणार आहे? आमचं दिवाळी कसं होईल, दसरा कसा होईल? आमचे लेकरा शिक्षण आहेत, आमच्या शेतकऱ्याच्या लोकांचे पैसे काढलेले आहेत, व्याजी पैसे काढून सावकाराकडून, काही बँकेकडून। आज शेतकरी आत्महत्या केल्या एका शेतकऱ्यांना, चेहऱ्याच्या 4 शेतकरी जळकोट तालुक्यातल्या वाहून गेले। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबाला आमची किव आली नाही, पालकमंत्री इथं आमचे आले नाहीत,
कुठलं कोणी आलं नाही. माननीय तहसीलदार साहेब PI येतात बिचारे, परंतु त्यांच्या हातात काय, त्यांनी म्हणतात आम्ही पंचनामा करू, माहिती पाठवू, परंतु मला अनुभव आहे देवेंद्र फडणवीस सरकार काही 1 रुपये मदत आम्हाला करणार नाही. 87 रुपयावर गुंठ्याला आमची बोलवण करणार. परंतु मी सगळ्या शेतकरी गावकऱ्याच्या ही वेदना बघून मला अक्षरशः रडू येत आहे. परंतु आम्ही रडणार नाही, आता लढणार आहोत. आम्ही जर सरकारनं आम्हाला नाही मदत योग्य पद्धतीने नाही दिली तर आम्ही 15 दिवसानंतर सगळे शेतकरी, आमचे बाया, महिला, पुरुष, तरुण, युवा, मित्र सगळे तालुक्यातले एक मोठा मोर्चा, 10,000 शेतकऱ्यांचा मोर्चा जळकोट तहसीलवर 15 दिवसात काढणार. आणि तहसीलदारच्या दारामध्ये आमचे आज चारा नाही आम्हाला जनावरला, आणि आम्हाला खायला राशन बंद केले. आमचं सगळ्या शेतकऱ्याचं राशन सरकारनं बंद केले. आम्ही शेतकरी आहो म्हणून आता आमच्या शेतात बी धान्य बी नाही, गावात अन्न नाही. शेतकरी काय करावं, आमच्यावर अवलंबून असले शेतमजूर जे रोजगारी होते त्यांना सुद्धा या ठिकाणी बॅगनं आम्ही 5,000 3,000 रुपये बॅगला दरवर्षी देत होतो. त्यांचा बी उपजीविका भागत होता, त्यांना रोजगार मिळत होता, त्यांचा बी रोजगार गेला, आमचा बी हक्क गेला. मग आम्हाला शेतकऱ्यालाही मदत करावं सरकारनं, आणि शेतमजुराला सुद्धा अनुदान द्यावं, आणि मोफत राशन गहू तांदूळ नुसतं 2च नाही, त्याला तेल, मीठ, मिरचू जे काही लागतंय ते द्यायला पाहिजे. कुठं आहे भाजपचा एकही मंत्री, आमदार, खासदार कुठं आहेत मला सांगा. आज त्यांनी लातूरमध्ये आले फडणवीस साहेब, आणि औषधाला बघितले, निलंग्याला बघितले, त्यांच्या PAचा मतदारसंघ एक आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा एक. आमची इथं जळकोट तालुका पूर्ण आहे, एवढा मोठा शेवटचा तालुका आहे जळकोट आमचा डोंगरी. आमचं सगळं उत्पन्न जे आहे साहेब फक्त खरीपावर अवलंबून आहे. तुम्ही कोणाला विचारा, इथं रब्बी अजिबात येत नाही, सगळी जमीन हलकी आहे आणि पाणी साधन नाही. मग आता आम्हाला वर्षभरात आम्ही काय खाऊ शेतकऱ्यांनी. माझ्या ह्या शेतकऱ्यानं डोसक्यावर पाणी घालून 500 झाडं जगविल, तांब्याचे 500. अक्षरशः घरामध्ये आज माणसं मेल्यासारखी अवस्था आहे. मग असे शेतकरी का तुम्हाला सांगतो, आज आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. सरकारनं जर आम्हाला योग्य पद्धतीनं विशेष पॅकेज, मराठवाड्याला सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी, संभाजीनगरला बैठक घ्यावी, आणि विशेष जर मराठवाड्यासाठी योजना आखून भरीव असं मदत करावी. केवळ हे पंचनामे करणे, फोटो सेशन करणे, मंत्र्यांचे दौरे, हे सदामुख होत येतात, काहीतरी म्हणतात, फलाना येतो, दुसरा काहीतरी म्हणतो. शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडू नका. मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यामध्ये दौरा करत असताना औसा आणि निलंगा तालुक्यातच येऊन गेले. राजकारण होतंय असं म्हणायचं आहे का तुम्हाला? खरं आहे. कसं आहे, त्यांचं भाजपचे 2 आमदार आहेत तिकडं. मला राजकारणात पडायचं नाही, परंतु ते फक्त 2च विधानसभा मतदारसंघात झाली का अतिवृष्टी. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाणी चौकोट मंडळ आणि गोंशी मंडळ आणि उदगीर तालुका. आज ते धडकनाळ बोरगावला मुख्यमंत्र्यांना जायला पाहिजे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 2006 स्वतः धडकनाळ बोरगावला गेले होते. तिथे मी स्वतः गेलो होतो खासदार साहेबांसोबत. त्या लोकांची मागणी आहे पुनर्वसनची. आमच्या सुद्धा नदीकाठच्या लोकांना पूर्ण पुनर्वसन सरकारनं वरी जागे घेऊन बांधून दिलं पाहिजेत. आज आमचं मंदिर पाण्यात गेलं, घराला पाणी लागलं होतं. उद्या जर त्याने दार ओपन केले तिरूचे, जर गावातले लोक वाहून गेले, मरून गेले, कोण जबाबदार आहे? नदीकाठचं आमचं मरसंगी असेल, सुल्लारे असेल, तिरुका असेल, एकुरका असेल, बेलसंगी असेल, हे सगळे नदीकाठच्या गावाचं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरला बैठक घ्या आणि पुनर्वसनचा मास्टर प्लॅन तयार करून केवळ कागदी घोडे नाचू नका. कृपया विनंती आहे, मला राजकारण करायचं नाही, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, त्यांनी पंतप्रधान फंडातून त्यांनी द्यायला पाहिजे ना, PM केअर मधून आम्हाला मदत. आता नाही तर केव्हा मदत? आम्ही मेल्यावर 4 लाख देता तुम्ही. आमचा एक शेतकरी बांधव मेला, त्याला 4 लाख रुपये मंजूर केले. मेल्यावर 4 लाख देण्यापेक्षा जिवंतपणी तुम्ही 2 लाख द्या, 1 लाख द्या जिवंतपणी. मला एक म्हणायचं आहे, तुम्ही मेल्यावर प्रत्येकी माणसं ठरलं नाही कस तुमचा, मग आम्ही सगळे माणसं मरायची तुम्ही वाट पाहताव का? फडणवीस साहेब, मला एक सांगा, तुम्ही का आमची तुमची मरणाची अंत पाहताव का? विनंती आहे आम्हाला याच्यात अजिबात. मी गावचा 10 वर्ष 15 वर्ष सरपंच आहे. हे सगळे माझे बांधव दुःखात आहेत. कुणाच्या घरी अन्न शिजलं नाही, आज जेवलो नाही आम्ही घरी. तुम्हाला सांगतो, तुम्ही दिवसभर कोणाला आम्हाला अन्न गोड लागणार गेले, अशी वाईट परिस्थिती आहे. खरंच मुख्यमंत्र्यांनी माणुसकी थोडीशी दाखवायला पाहिजे. थोडं मन मोठं करा, छोटं मन करू नका. तुम्ही उद्योगपतीचे 16 लाख कोटी मंजूर माफ करताय कर्ज, आणि शेतकऱ्याला आमच्या किती लागणार आहेत? 35 ते 40 हजार कोटीमध्ये पूर्ण महाराष्ट्र कर्जमुक्त होणार आहे. आणि महाराष्ट्र कर्जमुक्त करतो म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनीच जाहीरनाम्यामध्ये सांगितले 7/12 कोरा करतो म्हणून. लोकांनी त्यांना निवडून दिले, सत्ता दिले, मग त्या सत्तेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याचं कुठंतरी हित करा, शेतमजुराचं हित करा. आम्ही तुम्हाला हे आशीर्वादच देणार आहोत, शाप देणार नाही आमचा शेतकरी, हे लक्षात ठेवा. आणि माझी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबाला सुद्धा विनंती आहे, आपले मुख्यमंत्री साहेब तुमच्या जवळचे आहेत, तुम्ही शिवाजी महाराजाचे छत्रपतीचे वंशज आहात, तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही जरी त्या भारतीय जनता पार्टीचे असाल तरी, पण तुम्ही संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला एक मराठवाड्याच्या ह्या आपत्तीच्या काळामध्ये म्हणून एक मंत्रिमंडळाची बैठक,
त्या ठिकाणी तातडीने लावा आणि त्याच्यामध्ये फक्त एकच विषय ठेवा की आपल्याला मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात मदत केंद्राकडून असेल, राज्याकडून असेल, पीक विमा कंपन्याकडून असेल. पीक विमा कंपन्या तर आमच्या सगळ्या शेतकऱ्याचे खिसे कापण्याचं काम करल्यात, त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही. पीक विमा 3-4 वर्षापासून आम्हाला मिळाला नाही, ते सुद्धा मिळायला पाहिजे. कारण हे 7,000 8,000 डिक्लेअर केल्यानं 8,000 7,500 हेक्टरी आमचं काही वाकडं किंवा ह्यांचा वाकडा होणार नाही. शेतकऱ्याचं कुठलंच नुकसान भरून निघणार नाही. माझ्याकडून सर्व शेतकऱ्याच्या वतीनं तुम्ही आमचे पत्रकार बांधव, तुम्ही आमच्या शेतात बघा. हे परत सगळीकडे हेच परिस्थिती आहे. वरच्या सुद्धा नदी काठणी नसलेल्या सुद्धा शेतकऱ्याची अशीच अवस्था आहे. पाण्यानं पूर्ण सोयाबीन मोडून गेलेलं आहे. सरसकट दिला पाहिजे. पंचनाम्याचं नाटक बंद करावं, नाहीतर आम्ही खूप मोठा मोर्चा जवळकोटला 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी आम्ही 1-1 रुपये करून ते मोर्चा काढणार आहोत. प्रत्येकाने 1 रुपया द्यायचा आहे त्या मोर्चासाठी गावातल्या, आणि त्याचं गाड्या वाहनं काय असेल ते लागल, आणि ते सगळं जनचळवळ लोकचळवळ म्हणून त्या ठिकाणी आम्ही जन आंदोलन उभारू. अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. तहसीलमध्ये जाऊन आम्ही सगळे आत्मदहन करू. तर ही आहे तिरुका गावातील शेतकऱ्यांची परिस्थिती. अतिशय विदारक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तात्काळ पंचनाम्याचे नाटकं बंद करून सरसकट शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून द्यावं. ज्या शेतकऱ्यांवरती कर्जाचे बोजे आहेत ते कर्जमाफी करण्यात यावी. पीक विमा लागू करावा अशी मागणी जळकोट तालुक्यातीलच नाही तर लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.